प्रिय बंधू भगिनीनो, आज मी कॉर्पस क्रिस्टी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे परम पवित्र शरीर आणि रक्त या उत्सवावर चिंतन करत आहे. आज ख्रिस्ती लोक कॉर्पस ख्रिस्ती आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे परम पवित्र शरीर आणि रक्त हा उत्सव साजरा करत आहेत. हा उत्सव आपल्याला आठवण करून देतो की येशूने आपल्याला आध्यात्मिकरित्या टिकून राहण्यासाठी त्याचे शरीर आणि रक्त मागे ठेवले आहे, जेणेकरून आपण परमेश्वरावर प्रेम करणे आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करणे या त्याच्या शिकवणीमध्ये असलेल्या परमेश्वराच्या राज्याच्या संदेशानुसार आपले जीवन जगू शकू आणि तो संदेश जगात पसरवू शकू. मी कॉर्पस ख्रिस्ती आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे परमपवित्र शरीर आणि रक्त या उत्सवावरील माझे चिंतन डिक्सनच्या एका हृदयस्पर्शी कथेने सुरू करू इच्छितो, ज्याने आपल्या लहान भुकेल्या मुलाला जिवंत ठेवण्यासाठी त्याला स्वतःचे रक्त पाजले. कथा. डिक्सन रॉबिन नावाच्या लहान मुलाचा एक खूप प्रेमळ आणि काळजी घेणारा वडील होता. एके दिवशी डिक्सनने रॉबिनला काही तासांसाठी जवळच्या जंगलात घेऊन जायचे ठरवले, जेणेकरून डिक्सन जंगलाच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकेल. जेणेकरून रॉबिन जंगलाच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकेल, जे जंगल कुटुंबांसाठी अशा सहलीसाठी सुरक्षित होते. रॉबिनच्या शाळेच्या सुट्ट्यांमध्ये रॉबिनच्या सुट्ट्या असल्यामुळे आणि त्या सुट्ट्या अविस्मरणीय बनवायच्या असल्यामुळे डिक्सनने आपल्या पत्नीच्या संमतीने रॉबिनला त्या जंगलात घेऊन जायचे ठरवले होते. त्याची पत्नी रॉबिनसाठी एक स्वादिष्ट जेवण बनवण्यास व्यक्त होती. बालपणीचे असे गोड आणि आनंदी क्षणच मुले आयुष्यभर लक्षात ठेवतात आणि जपतात, हे तिला तिच्या स्वतःच्या बालपणीच्या अनुभवावरून माहीत होते. डिक्सन आणि रॉबिन यांनी जंगलातील निसर्गाच्या सौंदर्याचा तासभर आनंद घेतल्यानंतर अचानक वादळ आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. डिक्सनला जंगलातील एका लहानशा जागेखाली आश्रय घ्यावा लागला, जिथे भरपूर झाडे होती आणि त्यामुळे ते जास्त न भिता आणि बोचऱ्या वाऱ्यापासून दूर तिथे बसू शकत होते. वादळ शांत व्हायला तासनतास लागले. वादळ शांत झाल्यावर डिक्सनने घरी परत जायचे ठरवले, पण तोपर्यंत त्याचा मुलगा रॉबिन भुकेने व्याकुळ होऊ लागला होता. तो खूप भुकेला होता आणि काहीतरी खाण्यासाठी रडू लागला. डिक्सनने काही मिनिटातच घरी परतायचे ठरवल्यामुळे त्याने रॉबिनला खूप आवडणारी काही चॉकलेट्स वगळता जास्त अन्न सोबत घेतले नव्हते. डिक्सनला अशी अपेक्षा नव्हती की त्यांना अशा मोठ्या वादळाचा आणि वाऱ्याचा सामना करावा लागेल आणि इतका वेळ जंगलातच थांबावे लागेल. त्यामुळे जेव्हा डिक्सनने घरी परत जायचे ठरवले, तेव्हा रॉबिन भुकेने रडू लागला आणि काही मिनिटांतच डिक्सनच्या लक्षात आले की जर रॉबिनला काही खायला किंवा प्यायला मिळाले नाही तर त्याला जगणे कठीण होऊ शकते. त्याने जराही संकोच न करता चाकू घेतला आणि आपल्या पायाच्या स्नायूवर एक लहानसा काप दिला. त्याने आतापर्यंत रिकामी झालेली पाण्याची बाटली घेतली आणि आपल्या जखमेतून पाझरणारे रक्त तो गोळा करू लागला. थोडे रक्त गोळा केल्यावर त्याने आपल्यासोबत आणलेल्या एका मोठ्या रुमालाने त्याची जखम घट्ट बांधली आणि ते रक्त रॉबिनला पिण्यास दिले. रॉबिनने ते अनिच्छेने प्याले, पण भूक असह्य झाल्यामुळे त्याला ते प्यावेच लागले. मग डिक्सनने रॉबिनला आपल्या बाहुंत घेतले आणि तो लंगडत जंगलातून बाहेर पडला. जंगलातून बाहेर पडल्यावर डिक्सनने रॉबिनला जवळच्या रस्त्यावर नेले आणि त्यांना जीवनदान देणाऱ्या एखाद्या वाहनाची वाट पाहत तो रस्त्यावर थांबला. वादळामुळे तिथे कोणतेही वाहन नव्हते
डिक्सन काळजीत होता आणि रॉबिन बेशुद्ध होत होता. तेव्हा डिक्सनने एक जीप त्यांच्या दिशेने येताना पाहिली. डिक्सनने चालकाला हात दाखवला. जीप चालवणाऱ्या व्यक्तीशिवाय जीपमध्ये दुसरे कोणीही नव्हते. त्याने दयाळूपणे डिक्सन आणि रॉबिनला आपल्या जीपमध्ये घेतले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. तिथे भुकेमुळे आणि रक्त प्यायल्यामुळे झालेल्या रॉबिनच्या आजारावर उपचार करण्यात आले आणि डिक्सनच्या पायाच्या स्नायूवरील जखमेवर सुद्धा उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात आणणारा तो अनोळखी माणूस त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवत गेला. तिथे डिक्सनची पत्नी चिंतेमध्ये वाट पाहत होती आणि वादळी हवामानात आपल्या पती आणि मुलासोबत काय झाले असेल या वाईट विचाराने ती खूप घाबरली होती. डिक्सन आणि रॉबिनला परत आलेले पाहून तिला खूप दिलासा मिळाला आणि आपल्या पती व मुलाला मदत केल्याबद्दल तिने त्या अनोळखी माणसाचे मनपूर्वक आभार मानले. डिक्सनने आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचे रक्त दिले. येशूनेही आपल्यासाठी तेच केले आहे. त्याने जगाच्या जीवनासाठी आपले शरीर आणि रक्त अर्पण केले आहे. कथेचा संदेश, या कथेचा संदेश हा आहे की आपण लोकांना जीवन देऊ शकावे यासाठी आपले जीवन अर्पण करण्यास आपण तयार असले पाहिजे. मी स्वर्गातून खाली आलेली जिवंत भाकर आहे. योहान 6:51. येशू म्हणतो की तो आपण सामान्यपणे खात असलेली सामान्य भाकर नाही. आपण सामान्यपणे जी भाकर खातो ती पचते आणि पचनानंतर शरीराबाहेर टाकली जाते. पण जी भाकर स्वतः येशू आहे ती एक जिवंत भाकर आहे जी आपल्यासोबत राहील आणि आपल्याला आध्यात्मिक आधार देत राहील. शिवाय सामान्य भाकर ही पृथ्वीची निर्मिती आहे, ती तात्पुरती आहे आणि काही दिवसांनी एकतर संपून जाईल किंवा खाण्यायोग्य राहणार नाही. पण येशू जी भाकर देतो ती सार्वकालिक आहे आणि ती आपल्याला आध्यात्मिक पोषण देत राहील. येशू जी भाकर देतो ती सार्वकालिक आहे आणि ती आपल्याला आध्यात्मिक पोषण देत राहील यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि इतरांनाही या सत्यावर विश्वास ठेवायला शिकवले पाहिजे. जो कोणी ही भाकर खाईल तो सर्वकाळ जिवंत राहील. योहान 6:51. जीवन या शब्दाने येशूच्या मते सर्वसामान्य जीवन नाही, जे सर्व प्राण्यांना ते जिवंत असल्यामुळे मिळते. जीवन या शब्दाने येशूच्या मते इथल्या पृथ्वीवरील जीवनाची परिपूर्णता आणि मृत्यूनंतरचे सार्वकालिक जीवन होय. आपण विश्वास ठेवला पाहिजे की जे येशूने दिलेली भाकर खातील त्यांना जीवन मिळेल आणि इतरांनाही या सत्यावर विश्वास ठेवायला शिकवावे. आपण हेही मानले पाहिजे की या जीवन या शब्दाने येशूच्या मते इथल्या पृथ्वीवरील जीवनाची परिपूर्णता आणि मृत्यूनंतरचे सार्वकालिक जीवन होय आणि इतरांनाही या सत्यावर विश्वास ठेवायला शिकवावे. मग यहुदी आपापसात तीव्र वाद घालू लागले. हा माणूस आपल्याला त्याचे मांस खायला कसे देऊ शकतो? योहान 6:52. स्वर्गीय पित्याने मानवजातीला पापापासून वाचवण्यासाठी पाठवलेला परमेश्वराचा पुत्र म्हणून येशूवर यहुद्यांचा विश्वास नसल्यामुळे जेव्हा येशूने त्यांना सांगितले की भाकर माझे मांस आहे जे मी जगाच्या जीवनासाठी देईन, तेव्हा त्याच्या म्हणण्याचा खरा अर्थ त्यांना समजला नाही. म्हणून ते आपापसात तीव्र वाद घालू लागले. हा माणूस आपल्याला त्याचे मांस खायला कसे देऊ शकतो? येशूने त्यांच्या युक्तिवादाकडे लक्ष दिले नाही आणि तो त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खरोखर सांगतो, जोपर्यंत तुम्ही मनुष्यपुत्राचे मांस खात नाही आणि त्याचे रक्त पित नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये जीवन नाही. योहान 6:53. येथेही जीवन ह्या शब्दाने येशूचा अर्थ या पृथ्वीवरील जीवनाची परिपूर्णता आणि मृत्यूनंतरचे सार्वकालिक जीवन असं आहे. जो कोणी माझे मांस खातो आणि माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते आणि मी त्याला शेवटच्या दिवशी उठवीन. योहान 6:54. येथे येशू त्याचे मांस खाणाऱ्या व त्याचे रक्त पिणाऱ्या सर्वांना दोन गोष्टींचे वचन देतो.
पहिले म्हणजे तो त्यांना वचन देतो की जर ते त्याचे मांस खातील आणि त्याचे रक्त पितील तर त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल. आणि दुसरे म्हणजे तो त्यांना शेवटच्या दिवशी उठवेल. इथे सार्वकालिक जीवन म्हणजे आपल्या मृत्यूनंतर परमेश्वराच्या राज्यात मिळणारे जीवन. म्हणून याचा अर्थ असा की जे येशूचे मांस खातील आणि त्याचे रक्त पितील ते त्यांच्या मृत्यूनंतर परमेश्वराच्या राज्यासाठी पात्र ठरतील. दुसरे म्हणजे येशू त्याचे मांस खाणाऱ्या व त्याचे रक्त पिणाऱ्यांना वचन देतो की तो त्यांना शेवटच्या दिवशी उठवेल. येथे शेवटच्या दिवशी उठवणे याचा अर्थ पुनरुत्थान असा आहे. म्हणून जे येशूचे मांस खातील आणि त्याचे रक्त पितील ते शेवटच्या दिवशी पुनरुत्थित होतील. येशूने त्याचे मांस खाणाऱ्या व त्याचे रक्त पिणाऱ्या सर्वांना दिलेले हे एक महान वचन आहे. आपण हा विश्वास ठेवला पाहिजे की जे येशूचे मांस खातील आणि त्याचे रक्त पितील ते त्यांच्या मृत्यूनंतर परमेश्वराच्या राज्यास पात्र ठरतील. आणि जे येशूचे मांस खातील व त्याचे रक्त पितील त्यांचे शेवटच्या दिवशी पुनरुत्थान होईल. आपण हे सत्य लोकांना शिकवले पाहिजे. कारण माझे मांस हेच खरे अन्न आहे आणि माझे रक्त हेच खरे पेय आहे. योहान 6:55. येशू हे स्पष्ट करतो की त्याचे मांस हे खरे अन्न आहे आणि त्याचे रक्त हे खरे पेय आहे. येथे खरे याचा अर्थ असा आहे की जे अन्न सर्वकाळ टिकते ते आपण सामान्यपणे खातो त्या अन्नापेक्षा वेगळे आहे. आपण जे अन्न खातो ते आपण पचवतो आणि पचनानंतर टाकून देतो. ते येशूच्या मांसाप्रमाणे आणि रक्ताप्रमाणे शाश्वत नाही. येशू जे अन्न देतो ते सर्व काळ टिकेल यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि इतरांनाही या सत्यावर विश्वास ठेवायला शिकवले पाहिजे. जो कोणी माझे मांस खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहतो. योहान 6:56. येशू आपल्या शिष्यांना आणि इतरांना वचन देतो की जे त्याचे शरीर खातील आणि त्याचे रक्त पितील ते त्याच्यात राहतील आणि तो त्यांच्याबरोबर राहील. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे जे कोणी त्याचे मांस खातील आणि त्याचे रक्त पितील ते जिवंतपणे आणि मृत्यूनंतरही परमेश्वराच्या राज्यामध्ये असतील. जे कोणी त्याचे मांस खातील आणि त्याचे रक्त पितील ते जिवंतपणे आणि मृत्यूनंतरही परमेश्वराच्या राज्यात असतील यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि हे सत्य लोकांना शिकवले पाहिजे. जसा जिवंत पित्याने मला पाठवले आहे आणि मी पित्यामुळे जगतो त्याचप्रमाणे मी जो माझे मांस खातो तो माझ्यामुळे जगेल. योहान 6:57. येथे येशू स्वतःमध्ये आणि त्याच्या स्वर्गीय पित्यामध्ये असलेले साम्य दाखवून देतो. तो म्हणतो की जसं जिवंत पित्याने मला पाठवले आहे आणि तो पित्यामुळे जगतो त्याचप्रमाणे जो त्याचे मांस खातो तो त्याच्यामुळे जगेल. दुसऱ्या शब्दात जे येशूचे मांस खातात आणि त्याचे रक्त पितात ते त्याच्यामुळे जगतील. जे येशूचे मांस खातात आणि त्याचे रक्त पितात ते त्याच्यामुळे जगतील यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि हे सत्य इतरांना शिकवले पाहिजे. ही ती भाकर आहे जी स्वर्गातून खाली आली. योहान 6:58. येशू आपल्या शरीराचे आणि रक्ताचे हे महान सत्य आणि महत्त्व दाखवून देतो. तो म्हणतो की ही ती भाकर होती जी स्वर्गातून खाली आली होती. याचा अर्थ असा की ही भाकर ही परमेश्वराची मानव जातीसाठी एक देणगी आहे. तो आपल्या शरीराची आणि रक्ताची तुलना यहुदी लोकांच्या पूर्वजांनी खाल्लेल्या मान्नाशी करतो आणि त्यांना सांगतो की तुमच्या पूर्वजांनी मान्ना खाला तरी ते मरण पावले व जो कोणी त्याचे शरीर खातो व त्याचे रक्त पितो तो सर्वकाळ जिवंत राहील. योहान 6:58. येशूने दिलेले मांस आणि रक्त ही परमेश्वराची मानव जातीसाठी एक देणगी आहे. यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि इतरांना हे सत्य शिकवले पाहिजे. ज्याप्रमाणे यहुद्यांच्या पूर्वजांनी मान्ना खाल्ला तरी ते मरण पावले, त्या उलट जो कोणी येशूचे शरीर खातो व रक्त पितो तो सर्वकाळ जिवंत राहील. या सत्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि हे सत्य इतरांना शिकवले पाहिजे. येशूने आपले शरीर खाण्यासाठी आणि आपले रक्त पिण्यासाठी आपणास दिले. याचा घन अर्थ असा आहे की त्याने वधस्तंभावर आपले रक्त सांडले आणि आपल्या तारणासाठी आपल्या जीवनाचे बलिदान दिले. येशूचे हे कृत्य आपल्याला त्याच्या उदाहरणाचे अनुसरण करण्यास
आणि इतरांच्या तारणासाठी आपला वेळ, प्रयत्न आणि संसाधने समर्पित करण्यास तयार राहण्यास आमंत्रित करते आणि कधीकधी आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या तारणासाठी आपल्याला आपल्या जीवनाचे बलिदान देण्यास तयार राहावे लागेल असे सुचवते. येशूचे अनुयायी असलेल्या आपल्या सर्वांकडून परमेश्वराला हेच अपेक्षित आहे. प्रिय बंधू भगिनींनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार प्रेमाने ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया व सूचना मला जरूर कळवा. कृपया 7030447934 या व्हॉट्सअप क्रमांकावर मला लिहा किंवा कॉल करा. माझ्या व्हॉट्सअप चॅनल पॅट्रिक रिफ्लेक्शन्सवर बायबलवरील चिंतन, मानसोध्यात्मिक विषयांवरील माझे व्हिडिओ, विचारलेख आणि निवडक प्रेरणादायी सामग्री उपलब्ध आहे. कृपया माझ्या चॅनलला फॉलो करा. माझे यूट्यूब चॅनल फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजाला भेट द्या व सबस्क्राईब करा. तसेच STTPS वर्ड ऑफ इमोशन्स इन या वेबसाईटवरून ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे माझे पुस्तक ई-बुक आणि ऑडिओ बुक स्वरूपात तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता. माझे व्हिडिओ व चिंतन फेसबुकवरही उपलब्ध आहे. कृपया ही माहिती तुमच्या मित्राशी शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी किंवा तुम्ही कॅथलिक असल्यास कन्फेशनसाठी माझ्याशी संपर्क साधू शकता. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना आरोग्य, आनंद व आशीर्वाद देवो. त्याचप्रमाणे तुमची सर्व स्वप्ने, इच्छा व आकांक्षा त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करो. आमेन.